तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर. आज आपण हिरव्या मुगाची आमटी बघणार आहोत. ही बघा हिरव्या मुगाची आमटी चवीला पण खूप छान लागते आणि पौष्टिक पण आहे हिरवे मूग आणि ते पण मोड आलेले आपण केली आहे मोड आलेल्या मुगाची. आणि याच्यात जे वाटाप घातले आपण ते वाटाप तुम्ही कुठच्याही भाजीला म्हणजे कडधान्याच्या कुठच्याही भाजीला ते वाटाप घातलं तरी भाजी खूप छान होते. चला मग आता आपण सुरुवात करूया ही आमटी कशी बनवायची ते. हे बघा आपण हिरवे मूग घेतलेत मोड आलेले. याला एक दिवस भिजत घालून एक दिवस सुती कापडमध्ये बांधून ठेवायचं म्हणजे असे मोड येतात. आता ह्याच्यासाठी वाटाप काढायचंय. हे बघा कांदा घेतलाय एक मोठा कापून, अर्धा सुका खोबरं घेतलंय किसून घेतलंय मी, हे कोथिंबीर घेतली आहे, आलं लसूण घेतलंय, एक छोटा टोमॅटो कापून घेतलाय. फोडणीसाठी मी कांदा लसूण आणि कढीपत्ता घेतलाय आणि वाटपामध्ये आपण हे धने तीळ आणि जिरं टाकायचंय. हे एक एक चमचा आहे. आता आपण आधी कुकरमध्ये शिजायला घालूया हे मूग. हे चांगले धुवून घेतलेले आहेत. हे बघा पाणी मी थोडंच घातलंय. आता एक शिटी करून घ्यायची याची. हे बघा आधी आपण कांदा घालून घ्यायचा आहे. तेल घालायचंय थोडं. कांदा चांगला लाल करायचा आहे. आता आपण याच्यात आलं लसूण घालायचे. आपली एक शिटी झाली. आता गॅस बंद करते तो. हे बघा आता आपण धने घालायचे आहेत. धने जिरं आणि तीळ. आता खोबरं पण घालून घ्यायचं याच्यातच. कोथिंबीर पण घालायची. आता गॅस बंद करायचा आहे. तर वाटाप थंड व्हायला द्यायचंय, त्याच्यानंतर मिक्सरला लावायचा आहे तो. एक शिटी केली तरी पण बघा एका शिटीमध्ये शिजलेत. आणि वाटाप पण आपण हे बघा बारीक करून घेतलंय. त्यात थोडं पाणी घालून बारीक केलंय. आता आपण फोडणी घालूया. हे बघा 2 चमचे मी तेल घातलंय. आता आपण हा 1 चमचा राई घालायची. कांदा आणि लसूण घालायचं होतं. हे बघा कढीपत्ता घातलाय. हिंग, टोमॅटो पण घालायचा. अर्धा चमचा हळद, 1 चमचा मसाला. हा घरगुती मसाला आहे. आता आपण हे जे वाटप केलंय ते घालायचंय.
हे बघा वाटाप आपण थोडंच घातलंय, एवढं ठेवून दिलंय. हे बघा एवढं ठेवून दिलंय. मीठ घालायचंय. हे बघा वाटाप आपलं चांगलं भाजलंय. आता आपण हे मूग घालायचे. आता मी हे मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून तेच घालते त्याच्यात. हे बघा आता कड यायला द्यायचंय चांगलं. आपण थोडं अजून पाणी घालूया. हे बघा आपली शिजली आता. आता आपण यात कोथिंबीर घालायची आहे. हे बघा चांगला कड आलाय. आता गॅस बंद करायचा. हे बघा आपली मुगाची आमटी तयार आहे. आता कलर पण बघा. तुम्हाला अजून पातळ पाहिजे तर तुम्ही अजून पातळ पण करू शकता, आणि जर घट्ट करायची असेल तर घट्ट पण करू शकता. पाणी कमी घालायचं, मग ती भाजी सारखी पण होते. तुम्ही पावाबरोबर वगैरे पण ही आमटी खाऊ शकता. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका.